पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, इकडे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो. यावर्षीचे काही आपण जर अनालिसिस बघितलं तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षी आकडा जरी सांगता येत नसला तरी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याचे चान्सेस आहे. की मान्सूनमध्ये जो पडणारा पाऊस आहे तो कमी वेळेमध्ये खूप जास्त पाऊस पडणं असेल किंवा मग क्लाउड बस, ज्याला ढगफुटी आपण मराठीत म्हणतो, तर ढगफुटी शब्दशः ढग फुटणं असं नाही, तर एका तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणं म्हणजे ढगफुटी होणं. असे प्रकार रिसेंटली त्याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता जी आहे ती वाढलेली आहे. आपण तो सरासरीच्या 90% इतका पडेल, अजून कमी पडेल असं सांगितलं गेलं. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे यावर्षी एल निनो पॅसिफिक समुद्रामध्ये तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि येणाऱ्या 1 ते 2 महिन्यांमध्ये तो पूर्णपणे सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. आणि ते बेसिकली आपल्या मान्सून मंथ्समध्ये ते कोइन्साइड होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच आपल्याकडे पाऊस कमी पडण्याचे चान्सेस आहेत. बेसिकली हा अंदाज पूर्ण देशासाठी आहे आणि त्याचा उपयोग पण सर्वसामान्य लोकांसाठी फक्त एक मान्सून कसा राहील याच्यासाठीच आपण त्याचा उपयोग करू शकतो. पण तुम्ही जर काश्मीरमध्ये गेलात आणि भारतीय हवामान विभागाच्या बर्फ पडण्याचा अंदाज किंवा मग वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तिकडे येतात, त्याला पश्चिमी विक्षोभ असं म्हणतात, तर त्याचा अंदाज किती चांगला आहे तिथे लोकलला विचारलं तुम्ही तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतील किंवा मग काही आमचे तिथे अधिकारी आहेत त्यांचं नाव घेऊन सांगतील. पण तेच परिस्थिती जर आपण अजून खाली मध्य प्रदेश, MP, महाराष्ट्राकडे गेलो तर त्यामध्ये ॲक्युरेसी कमी होताना आपल्याला दिसते. तर बदलत्या हवामानामध्ये किंवा बदलत्या क्लायमेटमध्ये आपण असं म्हणू शकतो की हेवी रेनफॉल इव्हेंट्सची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. पण मान्सून ज्या प्रमाणात किंवा ज्यावेळी येतो तो येत पण आहे आणि परत जातोय. नमस्कार, भवताल पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. खरं तर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात येईलसुद्धा. पण या वेळच्या पावसाळ्याचं वैशिष्ट्य असं की आपल्याकडं पाऊस येण्यापूर्वीच किंवा हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मान्सून, पावसाळा याच्या संदर्भात भरपूर चर्चा सुरू आहे. याचं कारण असं की आपल्याकडं यावर्षी कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. यावर्षी भारतावर दुष्काळाचं सावट आहे. जवळजवळ 11 वर्षानंतर अशी परिस्थिती येते आहे. त्यामुळंच या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होती आहे. आणि या विषयाबद्दल बोलण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आणि यावेळची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. म्हणजे क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने काहीतरी ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत, काहीतरी काम केलं पाहिजे, या संदर्भातला मेसेज किंवा या संदर्भातली थीम या जागतिक पर्यावरण दिनाची आहे. भारताच्या संदर्भात बोलायचं तर आपल्याला हवामानाबद्दल समजून घ्यायचं असेल तर आपल्या हवामानावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा घटक म्हणजे आपला मान्सून. तो मान्सून समजून घेतल्याशिवाय आपल्याला हवामान बदल, हवामानाच्या अनुषंगाने काय कृती करायची हे लक्षात येणार नाही. म्हणून आपण मान्सून संदर्भात बोलणार आहोत. मान्सून, त्याचा दिला जाणारा अंदाज, यावेळची परिस्थिती, या सर्व गोष्टींसंदर्भात आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर SD सानप सर. नमस्कार. नमस्कार. सानप सरांची ओळख म्हणजे पुण्यामध्ये हवामान विभागाचं एक अतिशय महत्त्वाचं ऑफिस आहे, ज्याला सिमला ऑफिस म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणी हवामानाचा अंदाज देणारी शाखा जी आहे, विभाग जो आहे, तिथं ते वैज्ञानिक म्हणून आहेत आणि गेली कित्येक वर्ष ते या सगळ्या विषयाचा अभ्यास करतात आणि लोकांपर्यंत हवामान पोहोचवण्याचं खूप चांगलं काम करतात. त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. खरं तर यावर्षीचा अंदाज, आपला मान्सून, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सविस्तर बोलायचं आहे. पण अलीकडची घडामोड म्हणजे मान्सून जो आहे तो केरळात दाखल होणं हे भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं समजलं जातं. तो दाखल झालेला आहे आणि हळूहळू आपल्याकडे येईलसुद्धा. पण यावेळेचा जो आपला अंदाज आहे तो अंदाज बऱ्याच वर्षानंतर आपल्याकडं कमी पाऊस पडेल, म्हणजे सरासरीपेक्षा 90% असा अंदाज दिला गेलेला आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल? का असा अंदाज आहे? का ही परिस्थिती यावर्षी आपल्यासमोर आलेली आहे? राईट. तुम्ही जे सांगतायत ते बरोबर आहे. यावर्षीचा जो पहिल्या टप्प्यातला अंदाज आपण एप्रिलमध्ये दिला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की सरासरीच्या 92% इतका पाऊस पडेल. आणि आत्ताच मेच्या शेवटी दुसऱ्या टप्प्यातला अंदाज आला आणि त्यामध्ये आपण तो सरासरीच्या 90% इतका पडेल, अजून कमी पडेल असं सांगितलं गेलं. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे यावर्षी एल निनो
पॅसिफिक समुद्रामध्ये तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. एस्पेशली ड्युरिंग द मान्सून मंथ्समध्ये तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्या सर्व कारणांमुळे मान्सून जो आहे, मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमी पडेल असं सांगितलं गेलेलं आहे. ओके. पण आता आपण जेव्हा एल निनोबद्दल बोलतो, प्रशांत महासागरातला घटक, त्याच्यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम, पण जर मागची काही वर्ष बघितली तर अनेकदा एल निनो असताना सुद्धा आपल्याकडं सरासरी इतका पाऊस झाला आहे किंवा कधी कधी कमी पडला आहे, पण दुष्काळी परिस्थिती ही उद्भवलेली नव्हती. पण यावेळेस नेमकं वेगळं काय आहे की ज्याच्यामुळं आपल्याकडे इतका कमी पाऊस, म्हणजे 90% कमी पाऊस असेल तर सर्वसामान्य भाषेमध्ये आपल्याला दुष्काळाचं सावट म्हणता येऊ शकेल. तर यावेळेस असे कोणते घटक जुळून आले की त्यामुळे ही परिस्थिती आहे? राईट. मेनली काय आहे की ज्यावेळी एल निनो असतो, एल निनो म्हणजे काय तर पॅसिफिक समुद्र किंवा प्रशांत महासागराचा जो पूर्वेकडचा विषुववृत्तीय प्रदेश आहे, तिथे जर तापमान सरासरीपेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसनी वाढलं समुद्राचं तापमान, आणि ते कंटिन्यू 3 महिने राहिलं, जसं की मार्च एप्रिल मे किंवा एप्रिल मे जून किंवा मग जून जुलै ऑगस्ट असं जर राहिलं, तर आपण अशा ज्या परिस्थिती असते याला आपण एल निनो सक्रिय झाला, असं 3 सीझन राहिलं तर आपण एल निनो परिस्थिती निर्माण झाली असं म्हणतो. आणि ज्यावेळी एल निनो कंडिशन्स असतात त्यावेळी आपला मान्सूनचे जे वारे आहेत ते त्याला वीक करतात आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस कमी पडतो असं म्हटलं जातं. आणि बऱ्याच रिसर्चमधून असं दिसून आलेलं आहे. आणि परत मग कसं आहे की त्याची जी तीव्रता आहे ती जितकी जास्त तितका इम्पॅक्ट मान्सूनच्या पावसावर जास्त होतो. आता त्यातलं सगळ्यात अलीकडचं जर उदाहरण बघितलं तर 2015मध्ये एल निनोचं जे मॅग्निट्यूड होतं किंवा जी एल निनो तीव्रता जी आहे ती 2 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त सरासरीपेक्षा तापमान वाढलं होतं पॅसिफिक समुद्रामध्ये. आणि त्या कारणामुळं आपल्याकडचा पाऊस 90%पेक्षाही कमी त्यावेळी झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 2023मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु मॅग्निट्यूड कमी होतं किंवा मग तीव्रता कमी होती एल निनोची आणि त्यामुळे पाऊस ठीकठाक झाला, एवढा काही इम्पॅक्ट त्याचा झाला नाही. पण या वर्षीचं जर आपण बघाल तर आणि आपण प्रेडिक्ट कसं करतो तर आपल्याकडे वेगवेगळे क्लायमेट मॉडेल्स आहेत, त्याचबरोबर आपण मॉनिटर करतो की ते पॅसिफिकमधले ऑब्झर्वेशन्स काय सांगतायत की तिकडे खरंच तापमान वाढलं आहे का. तर आता रिसेंट ऑब्झर्वेशन्समध्ये असं दिसून येत आहे की मे महिन्यामध्येच तिकडे 0.5 डिग्रीने तापमान वाढलेलं आहे आणि तो डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे एल निनो. आणि येणाऱ्या 1 ते 2 महिन्यांमध्ये तो पूर्णपणे सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. आणि ते बेसिकली आपल्या मान्सून मंथ्समध्ये ते कोइन्साइड होतं आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच आपल्याकडे पाऊस कमी पडण्याचे चान्सेस आहेत. आता ह्या परिस्थितीमुळे आपण असं म्हणू शकतो की तापमान वाढणं, पाऊस जो आहे मान्सूनचा पाऊस तो कमी होण्याचे चान्सेस आहेत. बरं, म्हणजे त्याची तीव्रता हा त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. पण त्याचबरोबर आणखीन दुसरा जो एक घटक आहे की जो आपल्या एल निनोचा प्रभाव जो आहे, म्हणजे एल निनोमुळे आपल्याकडे पाऊस कमी पडण्याची जी परिस्थिती आहे त्याला थोडासा एक कॉम्पेन्सेट करत असतो, तो ज्याला आपण हिंदी महासागरातला जो घटक आहे IOD ज्याला म्हणतो, तर तो यावेळेला सक्रिय नाही आहे का? हो, इंडियन ओशन डायपोल जसं म्हटलं IOD, इंडियन ओशन डायपोल पण एल निनोसारखाच घटक जो हिंदी महासागरामध्ये असतो, ज्यामध्ये ज्यावेळी पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागरामध्ये जर तापमान हे सरासरीपेक्षा 0.5ने वाढलं तर त्याला आपण पॉझिटिव्ह IOD असं म्हणतो. आणि सिमिलरली जर पूर्व हिंदी विषुववृत्तीय हिंदी महासागरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला आपण निगेटिव्ह IOD किंवा निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल असं म्हणतो. तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये म्हणजे एस्पेशली जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर यामध्ये अशी कंडिशन्स तयार होईल असं बऱ्याच मॉडेल्सनी इनिशियली म्हणजे फोरकास्ट दिला होता. परंतु आता तेच मॉडेल्स थोडंसं विरुद्ध दिशेने दाखवतात की न्यूट्रल कंडिशन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल कंडिशन जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जर आपल्याला दिसून आली तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच पॉझिटिव्हली होईल आणि एल निनोचा इम्पॅक्ट आपण काही प्रमाणात कम्पेन्सेट होऊ शकतो. पण आता मॉडेल्स परत न्यूट्रल कंडिशन्स दाखवतात, त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट आपण असं म्हणू शकू की पाऊस नॉर्मल राहील. त्याचबरोबर जे मॉडेल्स आपण यूज करतो त्यांची IOD प्रेडिक्ट करण्याची जी ॲक्युरसी आहे ती कमी आहे आणि एल निनो प्रेडिक्ट करण्याची ॲक्युरसी जास्त आहे. त्यामुळं आपण आता सध्या तरी अशी कंडिशन आहे की एल निनो इज गोइंग टू डॉमिनेट कम्पेअर टू इंडियन ओशन डायपोल. म्हणजे तसं सर्वसामान्य भाषेत म्हणायला गेलं तर प्रशांत महासागराचा प्रभाव खूप जास्त आहे आणि हिंदी महासागराचा प्रभाव
तुलनेनं कमी आहे म्हणून हे घडू शकते. बरोबर. आता तुमच्या सांगण्यामध्ये ह्या सगळ्या चर्चेमध्ये असं आलं की आपण हिंदी महासागर म्हणतोय, प्रशांत महासागर म्हणतोय. जेव्हा आपण मान्सून प्रेडिक्ट करतो, त्याच्याबद्दलचा अंदाज देतो, मान्सूनच्या काळात कसा पाऊस असेल, तर तो कसा दिला जातो? म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या घटकांचा त्याच्यावर परिणाम कसा कितपत होतो त्याच्याबल थोडं सांगा. नक्कीच. कसं आहे की जसं म्हणजे पहिलं स्टडी केले जातात की बाबा आता जर मान्सून आहे यावर्षी चा जो मान्सून आहे त्याच्यावर इम्पॅक्ट करणारे कोणकोणते घटक आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं की एल निनो आहे, त्यानंतर इंडियन ओशन डायपोल आहे, किंवा मग युरोशिया रिजन जो आहे किंवा मग युरोपियन रिजन आहे, तिकडं जर बाष्प जास्त पडलं किंवा मग बर्फ जास्त पडलं काही वर्ष आणि प्री मान्सूनमध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये जर तिकडे किंवा विंटरमध्ये जर तिकडे जास्त बर्फ पडलं तर अशी कंडिशन जी आहे ती मान्सूनसाठी चांगली नसते. आणि ज्यावेळी जे काही अशी वर्ष आहेत ज्यामध्ये तिकडं बाष्प कमी पडतं किंवा मग बर्फ कमी पडतं, अशा परिस्थिती आपल्यासाठी चांगली असते. आत्ताची जर कंडिशन बघितलं तर ते नॉर्मल आहे किंवा सरासरी इतका तिकडं बर्फ पडलेला आहे, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट इतकासा दिसत नाही किंवा मग तो न्यूट्रल आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर इतर काही फॅक्टर्स म्हटलं तर अटलांटिक ओशनमध्ये जे काही टेम्परेचरमध्ये चेंजेस होत आहेत त्याचासुद्धा आपल्यावर इम्पॅक्ट होतो. आणि अजून काही फॅक्टर्स आहेत जे आपल्याला अजून माहिती नाही आहेत, तर ती अनसर्टन्टी यासोबत आहेच. म्हणजे हवामान आपल्याकडे जरी पाऊस पडत असला तरी त्याच्यावर जो प्रभाव आहे तो जगातल्या हवामानाचा आहे. नक्कीच. त्यामुळं आपल्याकडे काय होणार आहे हे नुसतं आपल्याकडच्या गोष्टी बघून आपल्याला समजणार नाही, तर जग संपूर्ण बघितल्यानंतर आपल्याला कळेल की मान्सून त्याचा पाऊस आपल्याकडे कसा असेल. नक्कीच. आता आपण मुख्यतः लोकांच्या दृष्टीनं, आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं हवामानाच्या अनुषंगाने, हवामानाच्या अंदाजाच्या अनुषंगाने लोकांच्या मनात खूप शंका असतात, प्रश्न असतात. तर त्याच्या अनुषंगाने काही आपण बोलूयात. तर त्यातला एक भाग जो आहे तो म्हणजे आपण जो आत्ता अंदाज देतो देशामध्ये 90% पाऊस पडेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जी मर्यादा दिलेली आहे त्या मॉडेलशी की 4% कमी किंवा 4% जास्त असेल. पण हा देशासाठीचा दिलेला अंदाज जर मी पुणे जिल्ह्यात आहे, मी संभाजीनगर जिल्ह्यात आहे, मी समजा पालघर जिल्ह्यात आहे, मी अमरावती जिल्ह्यात आहे, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा सर्व राज्यांमध्ये तो 90%च पडणार असं असेल का? नॉट नेसेसरी. ॲक्च्युली कसं असतं की जो लॉंग रेंज फोरकास्ट आहे किंवा दीर्घकालीन अंदाज आहे तो फक्त म्हणजे जो आपण संपूर्ण मान्सूनच्या काळासाठी देतो. एक्झॅक्टली. जून ते सप्टेंबरसाठी आपण जो देतो तो पूर्ण देशासाठी दिला जातो बेसिकली. आणि मागील काही वर्षांपासून आपण तो स्पेशल मॅप सहित दिला जातो आणि त्यामध्ये ॲक्युरसी एकदम रिजन वाईज आपण जर बघाल किंवा आपण जाण्याचा प्रयत्न कराल तर त्याची ॲक्युरसी कमी कमी होत जाते. बेसिकली हा अंदाज पूर्ण देशासाठी आहे आणि त्याचा उपयोग पण सर्वसामान्य लोकांसाठी फक्त एक मान्सून कसा राहील याच्यासाठीच आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर आपण एक्झॅक्टली 4 महिन्यांचा किंवा सीझनचा अंदाज आपण लोकलाइज्ड पद्धतीने वापरता येणार नाही. तो फक्त आपल्या पूर्ण देशासाठी या वर्षीचा मान्सून कसा राहील हे सांगण्यासाठी ते आपण यूज करू शकतो. बरं, म्हणजे हे माझ्या राज्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये 90% पाऊस पडेल असा हा अंदाज नाही. कारण अनेकदा लोकांचा असाच समज होतो की 90% अंदाज दिला आणि माझ्याकडे कमी का पडला, बरोबर, माझ्या तालुक्यामध्ये जास्त का पडला, किंवा तालुका कशाला माझ्या गावामध्ये 90% का पडला नाही असा. म्हणजे आपण हवामानाचा अंदाज जो दिला गेलाय त्याचा अर्थ काय हा जर समजून घेतला तर आपल्या बरेचसे प्रश्न जे ते आपोआप सुटतील. नक्कीच. मग हा जो अंदाज आहे हा देशामध्ये 90% पाऊस पडेल हा सर्वसामान्य माणसाला तर त्याच्या गावासाठी त्याच्या तालुक्यासाठी नाहीच आहे. नक्कीच. मग हा पॉलिसी मेकरसाठी म्हणून जास्त महत्त्वाचा आहे का? बरोबर. कसं आहे की आपण ज्यावेळी सांगतो की 2-4 महिने किंवा एप्रिलमध्ये सांगितलं जातं की बाबा या वर्षीचा पूर्ण मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी आहे, तर अशा वेळी पॉलिसी मेकर्स आहे, गव्हर्नमेंट आहे, त्यांना प्लॅन करण्यासाठी पूर्ण सीझन किंवा पुढचं येणारं वर्ष फायनान्शियली असेल किंवा मग इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, ह्या सगळं प्लॅन किंवा ॲग्रिकल्चर हे सगळं प्लॅन करण्यासाठी हा जो अंदाज आहे तो खूप महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल यावर्षी आपण सांगितलं की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी होणार आहे, तर मग शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारचे पिकं घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर कोणत्या बियाणांचा वापर करणं गरजेचं आहे किंवा पेरणी लवकर करावी की नंतर करावी, त्यानंतर ह्या वर्षी पाऊस कमी होणार आहे तर अन्नधान्यांचं उत्पादन कमी होईल,
तर मग आपण जे अन्नधान्य आहे ते एक्सपोर्ट करणं थांबवलं पाहिजे की केलं पाहिजे. या सगळ्या ज्या आणि किंवा मग जसं की पॉलिसीमध्ये अगेन बघितलं तर ज्या सबसिडीज आहे किंवा मग किंवा दुष्काळ पडल्यानंतर काय उपाययोजना करता येतील या सगळ्यांवर विचार करून त्या प्रकारचं फंड अलोकेट करणं असेल, या सगळ्या गोष्टी पॉलिसी मेकर्स किंवा गव्हर्नमेंट करू शकतं आणि त्यामुळं दीर्घकालीन अंदाज ह्या सर्वांसाठी उपयोगी असतो. आणि सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट असते की माहितीसाठी की या वर्षीचा पाऊस कमी असणार आहे. त्यानुसार आपण आपल्या घरातलं नियोजन पण करू शकतो की आतापासूनच पाणी आपण त्या प्रकारे साठवून ठेवणं असेल किंवा मग बचत केली पाहिजे अशा प्रकारच्या करू शकतो. पण डे टू डे प्लॅनिंग या फोरकास्टवरनं नाही करता येत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हा प्रश्न विचारण्याचं कारणच हे की सर्वसामान्य लोकांना जर अशा प्रकारे अंदाजाचा अर्थ कळाला तर ते चांगल्या प्रकारे ह्या गोष्टीतून जो संदेश घ्यायचा ते घेऊ शकतील. धोरणकर्त्यांसाठी हा निश्चितच आहे, पण सर्वसामान्य लोकांसाठी हा अंदाज तितकासा त्यांच्या डे टू डे उपयोगाचा नाही आहे. बरोबर. आता याच्या अनुषंगानेच काही मुद्दे येतात की जसं आपण भारतीय हवामानशास्त्र विभाग अतिशय वैज्ञानिक पद्धतीने हा सगळा अंदाज देतो. जसं आपलं सूत्र आहे, जे मॉडेल आहे की ज्याला आपण प्रतिमान म्हणतो की ज्याच्या आधारावर आपण हा अंदाज देतो, तर हा जो अंदाज दिला जातो त्याला कुठलं एकच मॉडेल वापरलं जातं का काय असतं, का जगभरातल्या वेगवेगळ्या मॉडेलचा तुम्ही आधार घेता? कसा हा अंदाज दिला जातो? कशावरनं आपण ठरवतो की यावर्षी इतका पाऊस पडेल? राईट. तसं बघितलं तर आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे किंवा वातावरण आहे तर ते वेगवेगळ्या मोशन्सनी घेरलेलं आहे. जसं की वारं वाहत आहे, तो ऑल दिस हे सगळ्या ज्या मुवमेंट आहेत ॲटमॉस्फिअरच्या त्या मॉडेल केल्या जातात किंवा आणि प्रत्येकाला एक इक्वेशनमध्ये टाकलं जातं आणि मग त्यानुसार एक मॉडेल बनलं जातं की अशा कंडिशन असेल तर असं होऊ शकतं. आणि याला आपण न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शन मॉडेल्स असं म्हणतो. आणि त्यानंतर मग क्लायमेट मॉडेल्स पण आहेत आपल्याकडे. तर क्लायमेट मॉडेल्स हे सीझनल फोरकास्ट देण्यासाठी यूज केले जातात आणि जगभरामध्ये वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स अवेलेबल आहेत. आता सांगायचं झालं तर लिडिंग जे क्लायमेट सेंटर्स आहेत ज्यामध्ये नोवा आहे, अमेरिकेचं आहे, त्यानंतर युरोपियन बघितलं तर युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, त्यांचं सुद्धा सीझनल फोरकास्ट आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन मॉडेल्स आहेत, युकेचे मॉडेल्स आहेत, जपानीज पण आहे, जपान मेट एजन्सीचं आहे, कोरियन पण आहे आणि आपलं स्वतःचं सुद्धा आपलं आहे मान्सून मिशन फोरकास्ट सिस्टम आहे, तर MMCFS आपण ज्याला म्हणतो. तर आपल्याकडं सुद्धा आहे. तर मग आपण फक्त एका मॉडेलवर डिपेंड नाही राहत आहेत, कारण जे मॉडेल डेव्हलप केले जातात त्यामध्ये त्याच्या प्रत्येकाच्या त्रुटी असतात, एरर्स असतात आणि जे जसं मी सांगितलं की ॲटमॉस्फिअर वेगवेगळ्या इक्वेशन्सनी किंवा मोशन्सनी ते गव्हर्न केले जातात. त्यामुळं काही मॉडेल्समध्ये ते चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट केले जाऊ शकतात, काही मॉडेल्समध्ये ते त्या प्रकारे नसू शकतात. त्यामुळं प्रत्येक मॉडेल किंवा काही मॉडेल एकदम परफेक्ट असू शकतं असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं फक्त एका मॉडेलला आपण प्रेफर करणं हे चुकीचं ठरेल. आणि म्हणून भारतीय हवामान विभाग फक्त आपलंच मॉडेल प्रेफर करत आहे किंवा दुसऱ्या रेषेचं करत नाही असं पण नाही. सो जेवढे काही जगभरातले अवेलेबल मॉडेल्स आहेत सगळ्यांना कन्सिडर करतो, सगळ्यांचं आउटपुट बघितलं जातं, कोणत्या मॉडेल्समध्ये काय त्रुटी आहेत ते सुद्धा पडताळून बघितलं जातं आणि फायनली मग सगळ्या मॉडेल्सचा ॲव्हरेज पण बघितला जातो की कसं पिक्चर येतं आहे. त्यानंतर ग्लोबल कंडिशन्स काय आहेत हे पण बघितलं जातं आणि त्यानंतर फायनली डिसाईड केलं जातं की हा माझा फायनल फोरकास्ट आहे म्हणून. म्हणजे ही इतकी व्यापक प्रक्रिया आहे. येस. म्हणजे कोणाच्या तरी मनात आलं, कोणाला तरी वाटलं आणि अंदाज दिला असं नाही. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये जसं भारतीय वैज्ञानिक काम करतायत तसे जगभरातले हवामानशास्त्रज्ञ काम करतायत. त्यांनी जे केलेलं काम आहे, त्यांनी जे केलेलं संशोधन आहे त्याचा सुद्धा आपण उपयोग करून घेतो. 100%. हीच आपल्याला खरं तर आपल्या प्रेक्षकांना इन्साईट द्यायची होती की अन्यथा अनेकांना असं वाटतं की हे कुठून येतं, कोण हे सगळं ठरवतं. त्यामुळं व्यापक जो जगभरातलं जे संशोधन चालू आहे, जगभरातलं जे काही काम चालू आहे या संदर्भातलं, त्याचा आपण उपयोग करून घेतो. आता हे जसं आपण सीझनल म्हणजे संपूर्ण मान्सूनच्या काळासाठीचा अंदाज देतो, त्याच्या पलीकडं शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने जो अलीकडचा अंदाज आहे, म्हणजे पुढच्या 15 दिवसात काय होणार, पुढच्या आठवड्याभरात काय होणार, असे सुद्धा अंदाज आपण देतो. तर त्याच्याबद्दल सांगाल का की कुठले आपण अंदाज देतो आणि त्याचा एक बेसिस काय असतो, त्याचा आधार काय असतो? राईट. तर हवामानाचे अंदाजे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये नावकास्ट आहे सर्वात महत्त्वाचं. नावकास्ट म्हणजे आत्तापासून पुढल्या 3 तासांमध्ये
मी ज्या ठिकाणी 3 आहे तासात? हां लगेच आता काय होणार? लगेच काय बरं. कोणत्या रिजनमध्ये काय होऊ शकतं याला आपण नावकास्ट म्हणतो, म्हणजे तात्काळ अंधार असं म्हणता येईल. आणि त्याबरोबरच ॲडवायझरीज दिल्या जातात, जसं की एखाद्या ठिकाणी थंडरस्टॉर्म्स किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असेल तर तो कोणत्या रिजनवर पडतोय आणि त्या रिजनला मधल्या लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे असा एक आपलं अंदाज दिला जातो. त्यानंतर आहे आपलं लघुकालीन, जो की 1 ते 3 दिवसांसाठी असतो, ज्यामध्ये येणाऱ्या 3 दिवसांमध्ये तापमान कसं असेल, पाऊस किती पडू शकतो, कोणत्या रिजनवर पडू शकतो, किंवा मग हेवी रेनफॉल होण्याचे चान्सेस आहे का, असेल तर कोणत्या रिजनवर, हे सगळी माहिती आपल्याला तिकडे मिळते. त्यानंतर आपण 3 ते 10 दिवसांचा सुद्धा अंदाज दिला जातो, ज्याला मीडियम रेंज फोरकास्ट म्हणतात, किंवा मग मध्यमकालीन अंदाज असं म्हणता येईल. तर त्यामध्ये सुद्धा हीच माहिती दिली जाते आणि पण ती जास्त दिवसांसाठी असते. मग तुम्ही म्हणाल की काय उपयोग बाबा, हे 3 दिवसासाठी देत आहे आणि तेच परत तुम्ही 10 दिवसांसाठी, डिफरन्स काय आहे? तर 3 दिवसांचा जो अंदाज आहे त्याची ॲक्युरसी जास्त असते आणि जसजसं त्याचा अवधी वाढेल अंदाजाचा तसतसं त्याच्यामध्ये एरर वाढत जातात. आणि त्याचं कारण म्हणजे की आपण जे ऑब्झर्वेशन्स देतो मॉडेल्सला आणि मॉडेलच्या स्वतःच्या अनसर्टनिटीज आहेत किंवा स्वतःचे एरर्स आहेत. आता ज्यावेळी आपण अंदाज दिला जातो तर त्यातले एरर्स आहेत ते प्रपोगेट होतात. म्हणजे आज माझी जर एरर 2 मिलीमीटर पावसाची एरर आहे, उद्या ती 3 होऊ शकते, परवा 4, 5 आणि 10, 15, 20 जास्त त्या पटीने ती वाढत जाणार. त्यामुळं मग माझ्या अंदाजामध्ये सुद्धा चूक होणार आणि म्हणूनच 3 दिवसाचा अंदाज जास्त ॲक्युरेट असतो. 10 दिवसांचा अंदाज तुम्ही ॲज ए आउटलुक म्हणून बघू शकता की पुढं काय होऊ शकतं. आणि त्यापुढेही परत मग आपण एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट देतो, जो की किती दिवसांचा 1 महिन्यासाठी असतो. ज्यामध्ये मग पूर्ण 1 महिन्याचा न देता आपण 4 आठवड्यांमध्ये त्याचं पार्ट केले जातात, विभागणी करतो आणि मग 4 आठवड्यामध्ये येणाऱ्या कशी परिस्थिती असू शकते. मग तुम्ही म्हणाल की जसं फोरकास्टची ॲक्युरेसी तर कमी कमी होत जाते, तर मग 1 महिन्याचा फोरकास्ट अजूनच चुकीचा असेल तर नक्कीच असू शकतो. 2 आठवड्यांचा फोरकास्टची जी ॲक्युरेसी आहे ती चांगल्यापैकी असते आणि त्यानंतरचा फोरकास्ट फक्त आउटलुक म्हणून आपण साधारण अंदाज यावा की काय असू शकतं. ॲब्सोल्युटली. जसं की मला प्लॅन करायचं की दुसऱ्या आठवड्यामध्ये कशी स्थिती असू शकते. तर मला जर कळलं समजा की दुसऱ्या आठवड्यामध्ये खूपच पाऊस दाखवतो माझ्या रिजनवर, तर मी माझ्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन करू शकतो. किंवा मग पहिल्या आठवड्यात खूप जास्त दाखवतोय, समजा मी एक शेतकरी आहे आणि मला असं मॉडेल फोरकास्टमध्ये किंवा IMDच्या याच्यामध्ये दिसतंय की पहिल्या आठवड्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आणि माझं पीक पाणी देण्यावर आलेलं आहे, पण जास्त पाणी दिलं तर पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये मी फोरकास्ट बघेल आणि विचार करेल की बाबा आता मी थोडंसं थांबेल, पाऊस पडला तर ते माझ्या पिकाला त्याचं पाणी मिळेल, एक्सेस पाणी देण्याची गरज पडणार नाही. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं म्हणजे जसं की आपलं PMC आहे किंवा एनी म्युनिसिपल पालिका आहे, ज्यावेळी पाऊस चालू असतो बऱ्याचदा रस्ते खराब होतात आणि मध्ये त्यांना ब्रेक कंडिशनची गरज असते. मग मला त्यांना जर असं समजलं की बाबा ह्या वीकमध्ये ब्रेक कंडिशन्स असण्याची शक्यता आहे, पाऊस कमी पडणार आहे, तर अशा वेळी ही जी विंडो आहे त्याचा मी वापर करू शकतो रस्ते ठीक करण्यासाठी. हे छोटे छोटे एक्झाम्पल झाले, असं बरंच आहे. म्हणजे आपण दीर्घकालीन अंदाज जो देतो की संपूर्ण मान्सूनच्या काळासाठी 4 महिन्याचा, तसाच 1 महिन्यासाठीचा पण आहे, तसाच 10 दिवसांसाठीचा पण आहे, 3 दिवसांसाठीचा आणि नावकास्ट म्हणजे पुढच्या 3 तास. बरोबर. एवढ्या सगळ्या पातळीवर हा सगळा अंदाज दिला जातो. हा लोकांच्या दृष्टीनं कोणाला ना कोणाला याच्यातला कुठला तरी अंदाज निश्चितपणे उपयोगी पडणार आहेच आहे. आता याच्यामध्ये अजून एक अशी बाब बोलली जाते, आपला अंदाजाचा विषय निघाला आहे फोरकास्टिंगचा. तर आता गावोगावी असे अनेक स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ निर्माण झालेले आहेत की जे अंदाज देत असतात आणि सर्वसाधारण लोकांना, म्हणजे समजा आता मी एका विशिष्ट गावात राहतोय, तर माझ्या गावातल्या अंदाजाबद्दल किंवा माझ्या गावात काय होणार याच्याबद्दल कोणी सांगितलं तर मला निश्चितपणे ते आकर्षण असणार. तुम्ही संपूर्ण देशाचं सांगताय, राज्याचं सांगताय, पण मला माझ्या गावातलं सांगताय. पण असं गाव पातळीवर किती पाऊस पडेल, एक 4 दिवस आधी, आठवडाभर आधी, 10 दिवस आधी सांगणं हे शक्य होतं का? आणि शक्य जर होत असेल तर ते तुम्ही करता का? हवामान विभाग करतो का? बरोबर. खरं तर बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, कारण प्रत्येकाला असं वाटू शकतं की माझ्या गावात काय होतंय? होत आहे, हे माहिती मिळाली तर खूपच चांगलं राहील किंवा मग ती युजफुल राहील. पण सगळ्याच गोष्टींमध्ये ते पॉसिबल नाही आहे. आपण गाव पातळीवर अंदाज देणं थोडंसं डिफिकल्ट आहे. म्हणजे तशी माहिती आमच्याकडे अवेलेबल नाही असं पण नाही. पण मी समजा कसं आहे की ज्यावेळी ट्रान्झिशन्स होत असतात, जसं की आता आपण
प्री मान्सून किंवा उन्हाळ्यातनं पावसाळा सीझनमध्ये जातोय, तर त्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की पाऊस हा सर्वदूर नसतो. काही ठिकाणी पडतो, काही ठिकाणी पडत नाही. जसं की 2-3 दिवसापूर्वी आपण बघितलं की पुण्यातील काही ठिकाणी 20-30 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला आणि शिवाजीनगर पाषाण कोरडं होतं. अशी परिस्थिती असते. अशा वेळी आपण क्लिअर कट एखाद्या ठिकाणचा अंदाज देणं डिफिकल्ट जातं. पण अशीच परिस्थिती समजा एखादं सायक्लोन आपल्या रिजनवरून जात आहे, चक्रीवादळ जात आहे, तर त्यावेळी मी 100% सांगू शकतो की पूर्ण ह्या रिजनवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वच गावांमध्ये पाऊस पडणार आहे, तर एकदम इझी होऊन जातं. पण अशी ट्रान्झिशनल केसेस आहेत ज्यामध्ये डिफिकल्ट आहे, शक्य होत नाही. त्याचबरोबर मान्सूनच्या वेळी आपल्याकडे डिप्रेशन फॉर्म होतात किंवा कमी दाबाचे पट्टे असेल किंवा कमी दाबाचं क्षेत्र असेल. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी ते कमी दाबाचं क्षेत्र कोणत्या रिजनवरून कोणत्या रिजनवर मूव्ह होत आहे हे मला माहीत आहे, तर अशा वेळी सुद्धा मी क्लिअरली सांगू शकतो की कोणत्या रिजनमध्ये पाऊस वाढू शकतो किंवा हेवी रेनफॉल होऊ शकतो. जसं की मागच्या वर्षीचा जो सप्टेंबरमध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस झाला तो आपण वेल इन ॲडव्हान्स सांगितला होता, तर ते क्लिअर कट सांगतात. पण ट्रान्झिशनल केसेसमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट की आपण टू दी पॉईंट किंवा एखाद्या पर्टिक्युलर सांगता येत नाही. आणि स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ जे सांगतायत तर त्यांच्याकडे काय असं हे नाही आहे, सोर्स नाही आहे, आधार नाही आहे. किंवा मग ते कधी जसं मी तुम्हाला एवढं क्लिअरली सांगितलं आम्ही हे मॉडेल यूज करतोय, हा त्याचा आधार आहे, हे सायंटिफिकली सांगितलं जातं आहे. तसं मी आतापर्यंत तरी कोणत्याही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञाकडनं ऐकलेलं नाही की हे मॉडेल मी यूज करतोय किंवा हे डेव्हलपमेंट आम्ही केलेली आहे आणि या बेसिसवर मी हे सांगतोय, असं काही सांगितलं जात नाही. तो सो इट इज अ मॅटर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण आणि नंतर काही चुकीचं झालं, समजा चुकीचा माझ्याकडनं फोरकास्ट गेला तर त्याचं रिझन देण्यासाठी मी जबाबदार आहे. पण तसं मला तरी आत्तापर्यंत तरी आठवत नाही की असे कोणी स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ आहे की ज्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली म्हणून. म्हणजे तुम्ही विभाग म्हणून, एक अधिकृत विभाग म्हणून जे काही तुम्ही अंदाज द्याल तो जर चुकला, त्याच्यामुळे काही जर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी तुमच्यावर, उत्तरदायित्व तुमच्याकडे आहे. डेफिनेटली. पण जे कोण स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी दिलं, आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं असं. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की तुम्ही जगभरातल्या सगळ्या संशोधनाचा उपयोग करून घेताय. त्यांच्याकडे जर काही संशोधन असेल तर ते जर पुढे आले तर तुम्ही त्याचाही उपयोग करून घ्याल. नक्की. पण तसं काही दिसत नाही. राईट. त्यामुळं खरं तर आपण प्रेक्षकांपर्यंत हाच मुद्दा प्रेक्षकांनी खरं तर घेतला पाहिजे की हवामान विभाग जो आहे तो वैज्ञानिकदृष्ट्या हे सगळ्या गोष्टी करत असतो आणि जर प्रगती साधायची असेल तर विज्ञान महत्त्वाचं आहे. कुठलाही अंदाजे मला वाटतंय, कोणाला काय वाटतंय म्हणून हे सगळं घडत नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याच्या अनुषंगाने जेव्हा हवामानाच्या अंदाजाचा आणि तो बरोबर येणं, चूक येणं याचं जेव्हा चर्चा होते तेव्हा एक मुद्दा आवर्जून बोलला जातो, तो म्हणजे पाश्चात्य देश जे आहेत, युरोपीय लोक आहेत, अमेरिकन्स आहेत, त्यांचे अंदाज बरोबर येतात आणि आपले चुकतात असं एक सर्वसाधारण बोललं जातं. यात किती तथ्य आहे आणि तथ्य असेल तर त्याच्यामागची काही कारणं आहेत का? बरोबर. आता आपण जो रिजनमध्ये राहतो हे विषुववृत्तापासून 30 ते 35 भारत जो आहे तो भारत ते विषुववृत्तापासून 30 ते 35 डिग्री नॉर्थ म्हणजे उष्ण प्रदेश, उष्णदेशीय प्रदेशामध्ये आपण राहतो. युरोप किंवा US चा काही भाग जो आहे तो मिड लॅटिट्यूडनल रिजनमध्ये येतो, म्हणजे 30 पासून जवळजवळ 45 डिग्री नॉर्थ पर्यंत समशीतोष्ण बरोबर, एक्झॅक्टली टेम्परेट थंड म्हणूयात आपण साधारण. बरोबर. आणि तिकडे बर्फ जनरली पडलं जातं. आपल्याकडे उष्णता जास्त असते, डिफरन्सेस मेन क्लायमेटचे जर बघितले. आणि तिकडचं जे वेदर किंवा असेल तर ते मिड लॅटिट्यूडनल वेव्ज ज्या आहेत, ज्या वेव्ज आहेत त्यांनी त्या डिफाईन केलं जातं. समजा माझ्याकडे एक वेव्ह आहे आणि मला तिची गती किती आहे हे माहिती. वेव्ह म्हणजे पाऊस देणारी. एक्झॅक्टली. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेली हवेमुळे तयार झालेली एक वेव्ह आणि मला त्या वेव्हची गती माहिती आहे, तिची दिशा पण माहिती आहे आणि किती वेगाने ती पुढे सरकते हे पण माहिती आहे. तर मी ते क्लिअरली सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल आज ती वेव्ह इथं आहे, आपण जिथं बसतो शिवाजीनगरला आहे फॉर एक्झाम्पल, आणि मला माहिती आहे की काही वेळानंतर किंवा उद्या ती पाषाणला पोचणार आहे. तर त्या वेव्हचं जर ट्रफ पाषाणला उद्या पोचणार असेल तर आज जे वेदर इथं आहे त्याच टाईपचं वेदर उद्या पाषाणमध्ये असू शकतं. आणि तिची गती मला माहीत असल्यामुळं एक्झॅक्टली मी सांगू शकतो की उद्या किती वाजता आणि
किंवा कोणत्या वेळी ते तिथे पोहोचू शकते. तर मग इट इज व्हेरी इझी की तुम्हाला फोरकास्ट देण्यासाठी ते खूप इझी होऊन जातं. तर पण मग ट्रॉपिकल रिजन जे आहेत 0 to 30 भारताचा सारखा रिजन आहे तिथं डिफिकल्ट यासाठी जातं की टेम्परेचर व्हेरिएशन खूप जास्त आहे किंवा मग खूप जास्त तापमान वाढलेलं आहे आणि ज्या काही वेव्ह पॅटर्न आहे जसं मिड लॅटिट्यूडमध्ये आपल्याला दिसून येतो तो आपल्या रिजनमध्ये नाही आहे. त्यामुळं मग दुपारपर्यंत ऊन आणि संध्याकाळी अचानक पाऊस पडणं हे कॉमन आहे किंवा जसं आपण परवाचं बघितलं की काही रिजनमध्ये पडतो दुसरीकडे पडत नाही, हे एक सगळं कॉमन आहे. आणि हे फक्त भारतातच नाही तर ट्रॉपिकल रिजनमध्ये असणारे इतर जे राष्ट्र आहेत ज्यामध्ये तुमचं इंडोनेशिया आहे, थायलंड असेल किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज असेल, श्रीलंका एक्झॅक्टली, म्यानमार आहे, त्यानंतर आफ्रिका आहे या बाजूला गेलं तर, किंवा मग साऊथ अमेरिका आहे, इकडे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. आणि मग त्यांचा फोरकास्ट बरोबर येतं तर हे कारण आहे. मग तुम्ही म्हणाल की मग त्यांचे मॉडेल्स आपण यूज केले तर मग आपला फोरकास्ट वाढू शकतो, अधिक अचूक येईल. पण आपण ते मॉडेलसुद्धा यूज करतो आपल्या फोरकास्ट देण्यासाठी डे टू डे. तर त्यांचे पण तितक्याच त्रुटी आपल्या रिजनमध्ये आहे आणि आपलंसुद्धा मॉडेल त्यांच्या रिजनमध्ये चांगलं परफॉर्म करतं. आणि त्यामुळं ट्रॉपिकल रिजनमध्ये फोरकास्ट ॲक्युरसी कम्पॅरेटिव्हली कमी असते कम्पेअर टू समशीतोष्ण, जसं तुम्ही म्हणालात की मिडलँड प्रदेश म्हणजे तो त्या प्रदेशाचा गुण आहे किंवा म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता अधिक आहे. बरोबर. आणि तुम्ही थंड प्रदेशात असाल तर तिथे येण्याची बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आपली मॉडेल जर आपण युरोपात अप्लाय केली तर ती चांगल्या अधिक ॲक्युरेट येतात आणि युरोपातली मॉडेल जर आपल्या मान्सूनसाठी किंवा आपल्या पावसासाठी लावली तर ती तेवढीच चुकतात. नक्कीच. अच्छा, 100%. किंवा मग फॉर एक्झाम्पल आपलं जे जम्मू अँड काश्मीरमधलं जे बर्फ पडतं तर त्याचा अंदाज आपला खूप चांगला आहे. इव्हन तुम्ही जर काश्मीरमध्ये गेलात आणि भारतीय हवामान विभागाच्या बर्फ पडण्याचा अंदाज किंवा मग वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तिकडे येतात, त्याला पश्चिमी विक्षोभ असं म्हणतात, तर त्याचा अंदाज किती चांगला आहे तिथे लोकलला विचारलं तुम्ही तर ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतील. किंवा मग काही आमचे तिथे अधिकारी आहेत त्यांचं नाव घेऊन सांगतील. पण तेच परिस्थिती जर आपण अजून खाली मध्य प्रदेश, MP, महाराष्ट्राकडे गेलो तर त्यामध्ये ॲक्युरेसी कमी होताना आपल्याला दिसते. बरं, म्हणजे त्या प्रदेशाचा म्हणून तो गुण आहे, वैशिष्ट्य आहे. बरोबर. तशा दृष्टीने खरं तर या अनेक गोष्टी असतात की तितक्या चांगल्या प्रकारे जर लोकांपर्यंत गेल्या तर त्यांना त्याच्यातली जी गुंतागुंत आहे किंवा त्याच्यातला जो भेद आहे तो चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता आणखीन एक मुद्दा आहे की जो अलीकडे बोलला जातो आणि आता आपण क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने म्हणतोय म्हटल्यावर मान्सून जो आहे आपला, ज्याला आपण काय म्हणू, मोसमी वारे जे आपल्याकडे येतात, पाऊस घेऊन येतात, तर हे याच्यामध्ये अलीकडं काही विशिष्ट वेगळ्या कारणांमुळे असेल काही बदल होत आहेत का त्याच्या वागण्यामध्ये, वर्तनामध्ये, मान्सूनचं त्या वाऱ्यांचं येणं, त्यांच्यासोबत येणारा पाऊस, ह्याच्यामध्ये काही बदल होताना, चेंजेस होताना काही दिसत आहेत का? मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये तर काही चेंज असं मी म्हणणार नाही की आहे, कारण तो हजारो लाखो वर्षांपासून तो येतोच आहे आणि दरवर्षी तो येतोच ड्युरिंग जून टू सप्टेंबर. फक्त काही आणि मेजर नॅचरल फॅक्टर्स जे आहे ज्यामध्ये एल निनो आहे, आयओडी आहे किंवा इतर फॅक्टर्स आहे त्यामुळं इम्पॅक्ट होत असतो. त्यामुळं काही वर्षी चांगला पाऊस, काही वर्षी कमी पाऊस असं सुद्धा होतं. फक्त चेंजेस जे रिसेंटली आपल्याला होताना दिसत आहेत ते म्हणजे की मान्सूनमध्ये जो पडणारा पाऊस आहे तो कमी वेळेमध्ये खूप जास्त पाऊस पडणं असेल किंवा मग क्लाउड बस ज्याला ढगफुटी आपण मराठीत म्हणतो, तर ढगफुटी शब्दशः ढग फुटणं असं नाही तर एका तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणं म्हणजे ढगफुटी होणं. असे प्रकार रिसेंटली त्याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता जी आहे ती वाढलेली आहे. तेवढं एक आहे आणि त्याचं कारण बरेच संशोधनांमध्ये असं पुढं दिसून आलेलं आहे की ज्यावेळी पृथ्वीचं तापमान वाढतं 1 डिग्रीने वाढतं तर हवेची बाष्प शोषून घेण्याची किंवा स्वतःकडे धरून ठेवण्याची क्षमता काही पटीने वाढते. आणि ती वाढल्यामुळं जे इव्हेंट्स आहेत हेवी रेनफॉल इव्हेंट जे आहे त्यांची फ्रिक्वेन्सी वाढते किंवा कमी वेळेत जास्त पाऊस पडणं अशा प्रकारचे इव्हेंट्स होताना आपल्याला दिसून येतात. तर बदलत्या हवामानामध्ये किंवा बदलत्या क्लायमेटमध्ये आपण असं म्हणू शकतो की हेवी रेनफॉल इव्हेंट्सची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. पण मान्सून ज्या प्रमाणात किंवा ज्यावेळी येतोय तो येत पण आहे आणि परत जातोय. पण हे जे तुम्ही म्हणताय की जास्त पाऊस पडणं कमी वेळात, हे रेकॉर्ड झालेलं आहे म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे, ह्याचे जे घटना आहेत ह्या वाढलेल्या आहेत, ह्या नोंदल्या गेलेल्या आहेत आणि वाढतायत असं दिसतंय का वाढतील असा एक अंदाज आहे? नाही, हे ऑलरेडी डॉक्युमेंटेड आहे रिसर्च पेपर्समध्ये बऱ्याच, म्हणजे एकच नाही
तर खूप साऱ्या रिसर्च पेपर्समधून ते प्रूव्ह झालेलं आहे आणि डेटामधून तसं दिसतं आहे. तर नक्कीच फ्रिक्वेन्सी ऑफ हेवी रेनफॉल इव्हेंट्स इन्क्रीजिंगमध्ये आपल्याला दिसत आहेत. बरं, आता जो हवामान विभाग आहे आपला किंवा हवामान देण्याची पद्धती आहे, याच्यात खरं तर जसं जसं विज्ञान तंत्रज्ञान विकसित होत जाईल तसं त्याच्यामध्येही काही बदल होत असतील. अलीकडच्या काळामध्ये असं काही तुम्हाला आवर्जून सांगाल का की हवामानाचा अंदाज देण्यामध्ये अशा अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत किंवा अशा अशा प्रकारची प्रगती झालेली आहे की जी पूर्वी नव्हते पण आत्ता आपण ते करू शकलो, असं काय आहे का? हो, नक्कीच. आता त्यातलं तसं जर सांगायचं झालं तर मी एक एक्झाम्पल देतो की 1999ला बरं. ज्यावेळी ओडिसा सुपर सायक्लोन आलं होतं, तर त्यावेळी जवळजवळ 10,000 पेक्षाही जास्त लोक मृत्यू पावले होते. हो. आणि आणि हा सरकारी आकडा आहे. हां, सरकार त्यापेक्षा प्रत्यक्षात अजून जास्तही जास्त असतील. झाले असतील. तर आता जर आपण बघितलं रिसेंट टाइम्समध्ये, तर कॅज्युअलिटी जी आहे सायक्लॉनमुळे होणारी ते एखाद 2वर आलेली आहे. किंवा रिसेंटली बिपरजॉय सायक्लॉन जर बघितलं त्यामध्ये 0 कॅज्युअलिटी होती. बरं. तर हे कसं शक्य झालं की आता आपल्याकडे नवीन सॅटेलाईट्स आलेले आहेत. अच्छा. सॅटेलाईटमुळं सायक्लॉन ट्रॅक करणं सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर नवीन रडार्स येत आहेत. त्याचबरोबर नवीन इन्स्ट्रुमेंट्स पण आपण प्रोक्युअर करतो आहे. आणि जे जाळं आहे ऑब्झर्वेशन्सचं, तर ते पण वाढत जात आहे. निरीक्षणं वाढलेली आहेत. आणि ह्या सर्व कारणं आणि टेक्नॉलॉजी वाढली, मॉडेल्स पण अद्ययावत झालेले आहेत. ह्या सर्व कारणांमुळं आपला जो फोरकास्ट आहे त्याची ॲक्युरसी खूप वाढलेली आहे. जसं की 40 ते 50% ॲक्युरसी होती 2 ते 3 दिवसांच्या फोरकास्टची, ते आता जवळजवळ 70 ते 75% गेलेली आहे. आणि त्याला कारणीभूत घटक म्हणजे हे सगळं आहे की ऑब्झर्वेशन नेटवर्क, सॅटेलाईट, मॉडेल, त्यानंतर या सगळ्या गोष्टी आणि मॅनपॉवर, या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळं हे सगळं शक्य झालं आहे. अच्छा, आपण शेवटाकडे येऊयात. एक शेवटचा प्रश्न घेऊयात, तो म्हणजे महाराष्ट्रासंदर्भात. म्हणजे आपण देशामध्ये 90% दिलेला आहे. महाराष्ट्राचा असा काही आकडा नसेल, पण एकूण महाराष्ट्रामध्ये या पावसाळ्यात पावसाची परिस्थिती कशी असेल? ओके, एकंदरीत असं दिसून येतं की ज्यावेळी एल निनो असतो तर त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, इकडे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो. यावर्षीचे काही आपण जर अनालिसिस बघितलं तर. आणि हे जे प्रदेश आहे याच्यामध्ये घाटमाथा जर सोडला पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा, ज्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर आहे किंवा मग नाशिकचा काही भाग असेल, ह्या घाटमाथा जर सोडला तर प्लेन एरियाजमध्ये तसंही पाऊस कमी पडतो, एरवी कमी पडतो. आणि त्यापेक्षाही अजून जर कमी पडणार असेल तर त्यामुळं इम्पॅक्ट बेसिकली ॲग्रिकल्चर आणि ग्राउंड वॉटरवर पडू शकतो. तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षी आकडा जरी सांगता येत नसला तरी पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहेत. बरं, एकूण महाराष्ट्राचा असं आहे. सर, धन्यवाद. खरं तर भवतालचा उद्देश असाच असतो की विज्ञान आणि त्याच्या अनुषंगाने ही सगळी माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. कोणाला तरी मनात आलं आणि त्यांनी अंदाज दिला, अशा गोष्टी आपण पूर्णपणे डिस्करेज करतो. कारण जरी हवामान विभाग काही प्रमाणात चुकत असला तरी उद्या बरोबर येण्याची क्षमता विज्ञानासोबत असल्यामुळे हवामान विभागाकडेच आहे. त्यामुळे तुम्ही इथं आलात आणि भवतालच्या प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, भवताल जसं मी म्हणालो की नेहमीच विज्ञानाच्या सोबत या सगळ्या गोष्टी पुढं नेणं, लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी कार्यरत असतं. हवामान असेल, पर्यावरण असेल, निसर्ग असेल, हेरिटेज असेल, हे सर्व विषय भवताल हाताळतं. आणि या विषयातली उत्तमोत्तम माहिती, वैज्ञानिक आधारावरची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सक्रिय असतो. तुम्हाला भवताल संदर्भात तुम्हाला जर काही विषय सुचवायचे असतील पॉडकास्टसाठी तर ते जरूर सुचवा. आणि तुम्हाला जर भवतालच्या या गोष्टी आवडत असतील तर जरूर इतरांपर्यंत पोहोचवा. आणि आत्तापर्यंत तुम्ही भवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा लगेचच करा. सध्या इथंच थांबूयात.